काही मैत्रिणी एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या जेवण करण्यासाठी, डिनर करण्यासाठी. आणि डिनर करताना बाजूच्या टेबलवर 3 व्यक्ती होते, अनोळखी व्यक्ती होते. त्यांनी त्यांचा पाठलाग केला, त्यांच्या फ्लॅटपर्यंत त्या पोचल्या. त्यावरून पोलीस स्टेशनला सदर येथे कलम 354, 354, 452, 34 भारतीय दंडविधान संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. परंतु पोलिसांजवळ काही धागेधर्म होते. आम्ही बरेच त्याच्यामध्ये 350 पेक्षा जास्त CCTV फुटेज आम्ही चेक केले आणि त्याच्यामध्ये आरोपी राजेश तरजला, राहणार अमरावती, मनोज छाबळा आणि सूरज काकोडे कुराळकर यांना आम्ही अटक केली. आता सध्या आरोपी हे जेलमध्ये आहे. या कामगिरीला लागले 23 म्हणजे जवळपास 7 दिवस लागले आणि त्याच्यामध्ये आमचे कर्मचारी DB पथक आणि माननीय DCP झोन 2 श्री राहुल मदने साहेब आणि ACP भाविस्कर मॅडम यांचा सतत फॉलोअप होता. रोज संध्याकाळी आमची त्याच्याबाबत मिटिंग होत होती का आम्ही आज काय काय केलेले आहे आणि त्यानंतर पुन्हा ते आपल्याला मार्गदर्शन करून सांगायचे की यानंतर आम्हाला हे करायचं आहे. त्यानुसार मग आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. आम्ही ते CCTV फुटेजमध्ये पाहिल्यानंतर आम्हाला विदाउट नंबर प्लेटची स्कॉर्पिओ गाडी होती, सॉरी XUV 700 गाडी होती ब्लॅक कलरची. आम्ही वाडी कळमना ज्या आउटलेट आहे XUVच्या त्या सगळ्या चेक केल्या आणि बऱ्याच लोकांना आम्ही इथं आमच्यापर्यंत बोलवलं, त्यांना इंटरोगेट केलं आणि त्यांना जाऊन पण दिलं. त्यामुळे थोडा 7 दिवस वेळ लागला, पण आम्ही खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचलो. तिचं बॅकग्राऊंड असं आहे की एक आरोपी त्याच्यामध्ये बिल्डर आहे. मनोज छाबळा हा बँक आणि बिल्डर यांच्या व्यवसायामधला एक नोडल अधिकारी टाईप, म्हणजे पेपर्स वर्क करतो. आणि तिसरा आरोपी हा ड्रायव्हर आहे.